नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओमकार जातोयस कुठे बाईकवरून. तर मित्रांनो, आम्ही जातोय खेडला जायचं मागचं कारण म्हणजे एकच, PC बिल्ड करतो आहे दादा गेमिंग, त्यासाठी दाखवू तुम्हाला कसे काय कॉस्ट आहे तिथे सगळं दाखवू. चला मित्रांनो, आपण आता नाक्यावरती पोहोचलोय. आजचं वातावरण मग असा एक नंबर वाटते. पाऊस कमी आहे. 4-5 दिवस पाऊस खूप होता, पण आता पाऊस कमी आहे. बाकी खड्डे काय आहेत ते आहेतच. त्यांना काय सुट्टी नसते. खड्ड्यांना कोकणी बोलते हैं. आओ आपको खड्डे दिखाता हूँ. हो, 4-5 दिवस आपले ब्लॉग येत होते फक्त कारण म्हणजे पाऊस खूप पडला होता खेळला. तुम्ही बघितलं असालच न्यूजमध्ये. आता पाऊस नाही आहे, म्हणजे आज ऊन आहे. व्यवस्थित वातावरण पण चांगलं आहे आणि आपला किती पण येतोय. चला जाऊया, बघूया. मित्रांनो, तुम्ही बघताय पूर्ण रोड एकदम व्यवस्थित सुटलेला रोड आहे. पाऊस नाही त्याच्यामुळे काय एवढा भिजलेला रोड नाही आहे. बाकी हे ओके सगळं. हे बघा, तर मित्रांनो, आपण आता महान नाक्यात पोचले. लालपरी बघा, आपली लालपरी. हे बघा, मधला रोड जरा खराब आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल खड्ड्यांमध्ये. बाकी रोड तसा ओके आहे. मित्रांनो, आपण आता पोचलोय खेळलोय. बघा, इथे पण खड्डे येतोय. बघा, तुम्हाला दिसत असतीलच. आणि आपल्याला जायचं अनिकेत शॉपिंग सेंटर. तिथे विनीत दादाचं दुकान आहे, म्हणजे त्याच्याकडे आम्ही PC बिल्ड करायला दिलंय. ते बघा, मी तुम्हाला दाखवतो इथं कसं काय, कितीला कसा पडला पाड, अख्खा PC बिल्ड किती पड झाला ते मी सगळं तुम्हाला तिथे सांगेनच. मित्र, हे बघा, आम्ही खेडला प्रॉपर होते. बघा, बस स्टॉप इकडे खेडचा आहे. बघा, आपल्या इकडे जायचं. इकडे बघा, समजा हे बघा. मित्रांनो, दादा पुढे जाते, मी मागून चालत जाते. दादाची घाई वाटते. तर मित्रांनो, विनीत इथे कसला आहे. या दादाच्या PCचं सामान ठेवलं. मित्रांनो, पुन्हा आता डेस्कटॉप हा ओपन करेल. पुन्हा त्यानंतर हा जो सामान तुम्हाला दिसतोय ना खाली, CPU, रॅम वगैरे सगळं त्याच्या अटॅच करायचं. अटॅच केल्यानंतर पुन्हा अख्खा एक PC आपल्याला बिल्ड करून भेटेल. ते तुम्ही आता बघा, एक नंबर आहे. म्हणजे दादाचा कधीपासून जवळपास 5-6 महिने त्याचा प्लॅन होता की नाही मला PC बिल्ड करायचा आहे. तो आता शेवटी होतोय. तुम्ही बघत आहातच, दिसत असेल तुम्हाला. हा PC मित्रांनो, आपण सगळा जो सामान आहे ना PCचा, आपण मुंबईवरून मागवला होता. हा विनीत दादा गेला होता, म्हणजे दादाने त्या विनीत दादा दिलेला पूर्ण PC बिल्ड करायचा एक अमाऊंट दिलेली. ते अमाऊंट मी सगळं बसवून आणलं आहे. ते अमाऊंट किती आहे ते काय मला माहिती नाही, दादाला विचारायला पाहिजे. त्यांनी काहीतरी केलं नाही. मी त्या अमाऊंट दिला आहे त्याला. मी गेलो होतो अमाऊंट द्यायला दादा गेला होता. हा सगळा जो टोटल तुम्हाला सामान दिसतोय तो पूर्ण मुंबईतनं मागवलेला आहे. आणि आपला हा PC बिल्ड इथं आपण खेळला करतोय अनिकेत शॉपिंग सेंटरला. तुम्हाला ओळखीचा असेलच. हा जे खेळातले असतील त्यांना ओळखीचा असेल की हा म्हणजे कुठल्या दुकानाने कुठे आहे ते. हे बघा, पूर्ण ओपन करायचं, पूर्ण बॉक्स ओपन करायचा तो. आणि हे जे दिसते ना साईडला आहे, टोटल त्यात आतमध्ये फिट करायचं आहे आणि एक PC बिल्ड करायचं. जवळपास मित्रांनो, याला आपण 3 फॅन जॉईन करू शकतो, पण आता सध्या तरी एक आहे. आणि RGB लाईट पण आहे. एक नंबर आहे. फायनल तुम्हाला रिझल्ट दिसेल कसा आहे तो. RGB लाईट सगळ्यांना, कीबोर्डला पण आहे RGB लाईट, CPU आतमध्ये आहे त्यात पण RGB लाईट आहे, पंख्याला पण RGB लाईट आहे, माऊसला पण आहे. मी सगळा अख्खा दाखवीन तुम्हाला. पूर्ण अख्खा बिल्ड होईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवतो कसा वाटतो तो. एकदम क्लास वाटतो PC, खतरनाक वाटतोय. आम्हाला मित्रांनो 2 का 2.5 तास लागले हा पूर्ण PC बिल्ड होईपर्यंत. म्हणजे एक सामान जॉईन करायचं होतं म्हणून थोडा जरा टाईम लागला. जर पहिलाच केला असता तर काय एवढा विषय नसता. आपण घेऊन गेलो असतो आणि आणला असता. पण दादा काय बोलला होता की मी येईन तिथे तेव्हा आपण PC बिल्ड करू. हे सगळ्याची पॅकिंग तुम्हाला दिसत नाही, पूर्ण कंपनीचं आहे, ओरिजिनल आहे. आणि कंपनीतून जाऊन घेऊन आला आहे हा. कंपनी पॅकिंग तुम्हाला दिसत असेल ते बघा.
काय काय असे असतात ते स्वस्तात, ते असे कंपनी पॅकिंग नसतात, एक कंपनी पॅकिंग आहे सगळं जे तुम्हाला दिसतंय ते. आणि एक नंबर कमी बजेटमध्ये चांगलं PC बिल्ड करून भेटलं आहे आम्हाला. तुम्ही बघत आहातच कसं वाटेल. फायनल रिझल्ट तुम्ही एक नंबर आहे. 8GB लाईट याला खतरनाक वाटते मित्रांनो, तुम्हाला दिसेल फायनल. बघा 1 मिनटं. तर मित्रांनो 2 फॅन होते, एक लाईटिंगवाला होता 8GB लाईटिंगवाला, एक विदाऊट लाईटिंगवाला होता. तर दादानी कोणता केला फिक्स, तो लाईटिंगवाला फिक्स केला आहे. तो तुम्हाला दिसेल प्रॉपर पूर्ण अख्खा PC बिल्ड होईल तेव्हा. आणि हा बाकीचा ओपन म्हणजे करतोय सामान ओपन, तुम्हाला दिसत असेल. आणि तो सगळं एकदम मस्त कमी बजेटमध्ये आणि व्यवस्थित चांगला PC बिल्ड करून दिला नाही. तर मित्रांनो विनीत दादाने आपल्याला PC बिल्ड करून तर दिला चांगला, प्लस कंट्रोलर पण दिला आहे. म्हणजे त्याच्याकडे होता तो बोलला घेऊन जा, तुला कंट्रोलर दादाला पाहिजे होता तो घेऊन दिला आहे. प्लस माऊस पण एक नंबरमध्ये खतरनाकवाला, मग दिसेल पूर्ण प्रॉपर होईल तेव्हा. मित्रांनो आपल्याला ग्राफिक्स कार्डला जास्त अमाऊंट लागली आणि मदरबोर्डला बाकी सगळं कमी प्राईजमध्ये आलं आहे. ग्राफिक कार्ड पण तगड्यावाला घेतलेला आहे, कोणतं आहे RTX 3060 काहीतरी ग्राफिक्स कार्ड आहे. तुम्ही सर्च करा ह्याच्यावरती फ्लिपकार्टवरती किंवा ॲमेझॉनवरती, त्याच्यावरती तुम्हाला प्राईस समजेल. खतरनाक गेम होणार याच्यात, खतरनाक म्हणजे एक नंबर नॉनस्टॉप. विनीत दादाने आता फिटिंग करायला सुरुवात केला मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल. पहिला फॅन लावलेला आहे, त्याच्यानंतर ग्राफिक कार्ड लावेल, त्याच्यानंतर काय रॅम असेल काय ते बारीक वस्तू आहेत तो लावेल व्यवस्थित, ते तुम्हाला दिसेलच प्रॉपरमध्ये. मी याच्यात फास्ट करत नाही, सगळं स्लो मोशनमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. हे बघा. आणि तुम्हाला जर PC बिल्ड करायचं असेल मित्रांनो तर विनीत दादाकडे या, कमी बजेटमध्ये आणि मस्त PC बिल्ड करून देईल. माझा चांगला एक्सपिरियन्स आहे, प्लस दादाचा पण चांगला एक्सपिरियन्स आहे. मस्तपैकी PC बिल्ड करून दिला आणि त्यांनी, तुम्हाला दिसत असेल. आता त्यांनी सुरुवात केली सगळी फिटिंग करायला. जवळपास फिटिंग करायला आम्हाला 2-2.5 तास लागले, त्यापेक्षा जास्त तास लागले नाही. 2-2.5 तासामध्ये अख्खा PC पूर्ण बिल्ड झाला आहे, फिट करून झालं सगळं सामान. बघा तुम्हाला दिसेलच आता. तर मित्रांनो 50% काम झालं आहे, बाकी 50% अजून बाकी आहे. प्रॉपर तुम्हाला दाखवतो. एक मस्तपैकी लाईट घालवू आम्ही, प्रॉपर सगळा पूर्ण अख्खा सेटअप लावून होईल तेव्हा. बघा तेव्हा काय वाटतं, एक नंबर लुक वाटतं. 8GB लाईट आहे ना, खतरनाक वाटते, खतरनाक एक नंबर. बघा हे बघा मित्रांनो पूर्ण सेटअप लावून झाला आहे. हे बघा 8GB लाईट कशी वाटते, खतरनाक करणार आहे. वेगवेगळे कलर मस्त वाटतात बघा, एक नंबर. पूर्ण सेटअप लावून झालं मित्रांनो. त्याच्यानंतर आम्हाला भूक लागली होती मला आणि दादाला, दिवसभर काय खाल्लं नव्हतं. मग तिथून PC बिल्ड केला, ते तिथे ठेवलं PC ऑफिसमध्ये आणि आम्ही खायला गेलो. हे बघा तुम्हाला दिसत असेल, मस्तपैकी गरमागरम वडापाव खाल्ला आहे. हे बघा मी आणि दादानी 2 जणच होते, बाकी कोणच नव्हता. दिवसभर भूक लागली होती, मग 2 वडापाव घेतले आणि खायला बसला. हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. त्याच्यानंतर आम्ही स्टिंग घेतली, म्हणजे थोडा वेळ थांबलो, जरा फिरलो, मग स्टिंग घेतली. मित्रांनो तुम्ही बघितलात, काल आपण दादाचा सेटअप लावायला गेलो होतो, म्हणजे आणायला खेळातून. आता तुम्हाला सेटअप दाखवतो, चला गेम खेळते. मित्रांनो बघा GTA 5 खेळतोय आता. मग खाली 8GB लाईट दिसत असेल कीबोर्डला, असा सेटअप आहे. मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.